आपल्या मुलांना नेहमी छोटी-मोठी भूक लागत असते आणि त्यांना वाटतं की वेगळं, नवीन असं काहीतरी खावावं. तर मी आपल्या घरातल्या साहित्यातून अगदी थोडक्यात आणि हेल्दी असे मोमोज बनवलेले आहेत. तर मैदा आणि गव्हाचं पीठ दोन्ही मिक्स करून मी मोमोज बनवलेले आहेत. अगदी सोपी आहे, हेल्दी आहे आणि टेस्टी आहे. चमचमीत, टेस्टी अशी पोरांना आपल्या लहान मुलांना ना नेहमी अशा पाहिजेल असतात, वेगळं काहीतरी, चांगलं चुंगलं असं पाहिजेल असतं. तर मी त्यासाठी अर्धा कोबी घरात आहे तो घेतलेला आहे. तो छान असं त्याचे 2-3 काप करून घेतलेले आहेत आणि छोटी किसणी त्याच्यामधून हे किसून घेतलेलं आहे. सगळा कोबी छान असा किसून घेतलाय. नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीपुरतं आणि म्हणजे त्याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी असतं ना, ते छान असं सुटतं आणि ते आपल्याला बाजूला पिळून काढायचं असतं. नंतर आपल्या आवडीप्रमाणे म्हणजे घरात अवेलेबल असतील त्या भाज्या, गाजर असेल, टोमॅटो, शिमला मिरची जे तुमच्या घरात अवेलेबल असतील किंवा तुमच्या मुलांना ज्या आवडत असतील, त्या भाज्या बारीक अशा कट करायच्या आणि त्या कोबीमध्ये मिक्स करून हे 10 मिनिटं सगळं असं पाणी सुटण्यासाठी ठेवून द्यायचं बाजूला. छानसं असं मिक्स करायचं. नंतर मी फोडणीसाठी अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे. लसूण आणि अद्रक बारीक असं चिरून घेतलं. त्याचबरोबर कोथिंबीर घेतली आहे. नंतर मी अर्धी वाटी गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी मैदा घेतला. त्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आणि पाणी टाकून आपण चपातीला मीठ जसं कणिक मळतो ना, अगदी त्याचप्रमाणे सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा. अगदी थोडं-थोडं पाणी टाकायचं आणि तो सॉफ्ट असा पिठाचा कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा. म्हणजे मी मैदा आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते छान असं झाकून ठेवायचं मुरत साईडला. नंतर 10 मिनिटं साधारण झालेले आहेत. बघू शकता आपले जे भाज्या आहेत, कोबी वगैरे त्याला छानसं पाणी सुटलेलं आहे. ते पाणी सगळं असं पिळून घ्यायचं बाजूला. त्या पाण्याचा आपण उपयोग करायचा नाही. नंतर फोडणीसाठी लसूण आणि अद्रक आहे ना, ते कडकडीत तेलामध्ये टाकायचं. म्हणजे त्याचा जो स्वाद असतो ना आपल्या भाजीला, छान लागतो. छानसं कडकडीत तेलामध्ये अद्रक आणि लसूण बारीक चिरलेला किंवा किसून घेतला तरी चालेल. कट करून घ्यायचा, चिरून घ्यायचा किंवा मिक्सरला बारीक केला तरी चालेल. नंतर त्यात भाज्या टाकायच्या. आपल्या ज्या भाज्या आहेत छानशा पिळून घेतलेल्या आपण कोबी, शिमला मिरची, टोमॅटो ते टाकायचं. त्यात मिक्स हळद टाकायचं. आपल्या घरामध्ये असतात मिक्स हळद, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो हे असतातच किंवा सॉसेस असतात वेगवेगळ्या प्रकारचे. ते ते आवडीप्रमाणे तुम्हाला आवडेल ते मी मिक्सर, ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकलेलं आहे. नंतर चवीसाठी थोडंसं ग्रीन सॉस टाकलंय. त्याचबरोबर रेड सॉस टाकलेला आहे, रेड चिली सॉस आणि सोया सॉस टाकलेला आहे. अगदी थोडं-थोडं सगळं जे भाज्या आहेत त्याच्या प्रमाणात चवीप्रमाणे टाकून घ्यायचं. तर याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं नाही कारण आपण आधी भाजी मीठ पाणी सुटण्यासाठी आहे मीठ टाकलेलं असतं आणि हे आपले सॉसेस असतात ना त्याच्यामध्ये हे मिठाचं प्रमाण असतं. त्याच्यामुळं मीठ टाकलेलं नाही. एकदा हे सगळ्या भाज्या आणि सॉसेस छान असे मिक्स करून घ्यायचं. त्यात थोडंसं व्हिनेगर किंवा लिंबू असेल घरात आपल्या तर लिंबाचा रस टाकायचा. कोथिंबीर टाकायची. एकदा टेस्ट करून बघायची भाजी कशी झालेली आहे, म्हणजे मिठाचं प्रमाण किती आहे ते आणि थंड करायला बाजूला ठेवायचं. नंतर जे आपला पिठाचा गोळा आहे तो छान असा मुरलेला आहे. त्याचे छोटे-छोटे गोळे तयार करून घ्यायचे. म्हणजे आपण पुऱ्याला लाटतो ना, त्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आणि पुऱ्या लाटून घ्यायच्या. आणि मोमोजचा आकार देण्याचा प्रयत्न करायचा. बरं मोमोज करायचे कसे? तर एका साइडनी आपण गुड्या म्हणजे पाकळ्या मोदकाला कशा पाकळ्या करतो तशा पाकळ्या देत जायचं. पण एका बाजूने देत जायचं. म्हणजे त्याच्या पाकळ्या छान अशा तयार होतात आणि एक साइड थोडी राहिलेली असते अंगठ्याकडची बाजू, त्याला अशी प्रेस करून चिटकवून ठेवायची. म्हणजे मोमोजला चांगला असा आकार येतो. जे मार्केटमध्ये असतात ना 2 प्रकारचे मोमोज असतात. दोन्ही प्रकारचे मी करून दाखवत आहे. कसे झालेत एकदा मोमोजचा आकार झाल्यानंतर तुम्ही एकदा ट्राय करून नक्की सांगा मला, की कसे वाटतात मोमोज म्हणून. एकदा तुम्हीही घरात ट्राय करा. छान लागतात, मुलांना फार आवडतात. हां, बघा मोमोजचा मी आकार देण्याचा प्रयत्न केलाय. खरं सांगायचं तर मी पहिल्यांदाच मोमोज घरात बनवत आहे. बऱ्यापैकी आकार आलेला आहे. अशा पाकळ्या आपण मोदकाला फक्त असे एक साइडनी करत जायचं आणि समोरची जी आमच्याकडची साईड राहते थोडीशी
1.5 इंचाची, ती त्या पाकळ्यांना पूर्ण अशी प्रेस करून चिटकून घ्यायची, म्हणजे मोमोजचा छान असा आकार येतो त्याला. ते दुसऱ्या प्रकारचा करत आहे. तर जो दुसरा प्रकार करताना आहे ना, दोन्ही साईडने असं फोल्ड करत जायचं, म्हणजे पाकळ्यात देत जायचं. ते दोन्ही बाजूने एकदा इकडून एकदा इकडून असं करत 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 जायचं आणि समोरची बाजू आहे ना ती चिटकवून घ्यायची, म्हणजे त्याला मोमोजचा आकार येतो. 2 प्रकारचे मोमोज भेटतात मार्केटमध्ये. एक लंबगोल असतात आणि एक असे त्या आकाराचे असतात. बघू शकता तुम्ही. मी दोन्ही प्रकारचं करण्याचा प्रयत्न केलेला आहे मोमोजचा, आणि ते शिजवून घ्यायचं, म्हणजे उकडून घ्यायचे. पाणी मी उकळत ठेवलेलं आहे खाली, आणि वरती चाळण ठेवली. त्या चाळणीमध्ये मोमोज हे 7 ते 8 मिनिटात हे शिजवून निघतात. आतलं स्टफिंग तर छान असं शिजलेलंच असतं, फक्त वरचं जे स्टफिंग असतं ना ते शिजवायचं असतं आपल्याला. तर ते 7 ते 8 मिनिटात होऊन जातात मोमोज. नंतर हे तुम्हाला आवडेल त्या सॉसेस बरोबर, म्हणजे टोमॅटो केचप बरोबर, सोया सॉस, रेड सॉस, ग्रीन सॉस, त्याच्याबरोबर तुम्ही हे मुलांना देऊ शकता. अगदी सोपी, हेल्दी आणि झटपट रेसिपी आहे. कारण ह्याला खूप मसाले वगैरे लागत नाही, तेल लागत नाही. अगदी कमी तेलामध्ये खूप छान, हेल्दी, टेस्टी आणि मुलांना आवडणारी, कधीतरी चटपटी, जसं बरं वाटतं ना आपण नवीन काहीतरी आपल्या प्रमाणे केलं खायला. तशी नक्की तुम्ही हे ट्राय करून बघा मोमोज. तर मी सॉस आणि सोया सॉस, म्हणजे केचप आणि सोया सॉस दोन्ही असं मिक्स केलेलं आहे, म्हणून त्याचा रंग सॉसचा जरा काळपट दिसतो माझ्या. तर हे असं मिक्स करून सॉसेस आणि ते मोमोज तर जसे एवढे छान लागतात ना, तुम्ही एकदा